बदलापूर नगरपालिका हद्दीमध्ये ज्या माझ्या माता भगिनी वसईवरनं बदलापूर शहरामध्ये मच्छी विक्रेत्यासाठी येत आहेत, ही गेली 10-15 वर्षापासून त्या या शहरामध्ये येऊन व्यवसाय करतात. आणि मला वाटतं नक्कीच जो किनारपट्टा आहे, या किनारपट्ट्यामध्ये आगरी कोळी राहतात आणि ते लोक मच्छी पकडल्यानंतर ती मच्छी आजूबाजूच्या शहरामध्ये जाऊन विकत असतात. बदलापूर शहराची आता लोकसंख्या वाढलेली आणि त्या लोकसंख्या वाढल्यामुळं प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक नागरिक आणि जे आमचे आगरी बांधव आहेत, बरेचसे लोक आहेत जे मांसाहारी आहेत आणि त्यांना मच्छीची आवश्यकता असते. अजून बदलापूर शहरामध्ये जे अद्ययावत मच्छी मार्केट आहेत ते नगरपालिकेच्या माध्यमातून तयार झालेलं नाही. त्यामुळं ते आपल्या उदरनिर्वाहासाठी ज्या ठिकाणी जे मुख्य चौक असतील त्या ठिकाणी त्या महिला गेली 10-15 वर्षापासून एक जागा पकडून त्या ठिकाणी बसून मच्छी विकत असतात. बऱ्याचशा मच्छी विकणाऱ्या महिला या माझ्या संबंधित आहेत आणि मला वाटतं मी नगराध्यक्ष असतानासुद्धा त्या या ठिकाणी मच्छी विकत होत्या, परंतु तेव्हासुद्धा नगरपालिकेला पुरस्कार मिळाले आहेत. आता जो नगरपालिकेच्या नगराध्यक्षांनी सांगितलेलं आहे की आम्हाला स्वच्छ भारत अभियानामध्ये काम करायचं आहे आणि बदलापूर शहर हे स्वच्छ ठेवायचं. तर मला असं वाटतं आहे की मच्छी विक्रेत्यांमुळं कुठच्याही प्रकारची या शहरामध्ये दुर्गंधी होते असं नाही आहे. की जे भूमिपुत्र आहेत, आज जरी त्या वसईवरनं इथे येत असतील, हा ठाणे जिल्हा आहे आणि ठाणे जिल्ह्याचाच एक भाग म्हणून वसई जिल्हासुद्धा या ठाणे जिल्ह्यामध्ये होता आणि समुद्र सपाटी लगतची ही गावं आहेत. मला वाटतं आता आमच्या इथल्या आदिवासी महिला असतील, त्यांनी समजा बोराटपाडा इथलं पिकवलेलं जो भाजी असेल ती बदलापूर शहरामध्येच हाणून विकणार आहेत. इकडचे मच्छीमार असतील, त्या मच्छी पकडलेल्या सुद्धा आजूबाजूच्या शहरामध्येच नेऊन त्या महिला विकणार आहेत. तर या भूमिपुत्रांवर कुठच्याही प्रकारच्या या बदलापूर शहरामध्ये अन्याय होऊन देणार नाही. न्याय मिळवून देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून मी शिवसेनेचा शहरप्रमुख या नात्याने करणार आहे.